अपराधियों में अब शायद पुलिस और कानून प्रशासन का डर नहीं रहा। सिडको में दिन दहाड़े ज्वेलर्स की दुकान में हुई लूटपाट की वारदात इस ओर इशारा करती है। लाखों रुपए की इस लूट से पूरे इलाके में हड़कंप मचा है। नासिक के सिडको महालक्ष्मी नगर मौली लॉन्स में श्री ज्वेलर्स की दुकान पर सोमवार दोपहर 1 से 1:30 बजे के बीच डकैती की घटना सामने आई है। ज्वेलर्स दुकान के मालिक घोटके और उनकी पत्नी दुकान में बैठे थे, तभी दो अज्ञात व्यक्ति मुंह पर रुमाल बांधकर आए और बंदूक की नोक पर घोटके से लाखों रुपए के सोने के गहने लूटकर फरार हो गए। दिन दहाड़े व्यस्त चौराहे पर हुई डकैती से सिडको क्षेत्र में हड़कंप मच गया। सूचना मिलते ही वरिष्ठ पुलिस अधिकारियों सहित पूरा पुलिस बल घटनास्थल पर पहुंचा। दिन दहाड़े हुई इस लूट से क्षेत्र के व्यापारी और नागरिकों में डर का माहौल है। दिन दहाड़े अंजाम दी गई इस वारदात के बाद डकैतियों पर पुलिस क्या कार्रवाई करती है, सबका ध्यान इस ओर लगा है। बसलेली होती मी, हे पण दुकानात होती, मी पण दुकानात होती। मग त्याच्यातनं एक जण मध्ये आलं आणि मला वाटलं कस्टमर वगैरे असतील म्हणून मग मी उठून इथे उभी राहिली, बघितलं तर बाहेर पण अजून एक जण होतं। दोघांच्या तोंडाला मास्क बांधलेलं होतं। मग माझ्या लगेच लक्षात आलं मास्क घालून कधी कोणी सोनाराच्या दुकानात एंट्री करतं म्हणजे काहीतरी हे आहे। तोपर्यंत माझ्या डोक्यात आलं, तोपर्यंत त्याने त्यांच्यावर बंदूक रोखली आणि म्हणे तुम्ही बिलकुल चूक उभं राहायचं, बिलकुल पुढेच हालचाल करायची नाही, बाहेर बघायचं पण नाही, कोणाला बोलवायचं पण नाही, कोणते बटणं दाबायचे पण नाही म्हणे। असं त्यांनी म्हटलं। यांना एका ठिकाणी बसवलं आणि म्हणे तुम्ही काहीच करायचं नाही आणि एक जण मध्ये गेलं। जेवढं पण सामान होतं ना दुकानातलं सर्व त्यांनी काढून घेऊन गेले। तुमचं नाव काय? मनीषा गोडके। साधारण किती लाखांचा ऐवज नेलाय? 300 ग्रॅम जास्त नसेल ना। किती? 300 ग्रॅम 300 आज नाशिक शहरातील अंबड पोलीस हद्दीतील महालक्ष्मी नगर येथील श्री ज्वेलर्स या दुकानात 2 इसमांनी हातात पिस्तूल घेऊन प्रवेश केला आणि धाक दाखवून त्यांनी दुकानातील शो असलेलं म्हणजे आता दुकानात असलेलं जवळपास 20-25 तोळे सोनं घेऊन पसार झाले। मोटरसायकल एक 50 मीटर लांब लावलेली होती। तर टोटल एक जण तिथे थांबला, 2 जण दुकानात आले, त्यांनी धाक दाखवून 20-25 तोळे सोनं घेऊन पळून गेले। सदरबाबत गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे। तपास कामी क्राईमची त्याचबरोबर पोलीस स्टेशनची टीम तपाससाठी रवाना करण्यात आलेले आहेत। तर त्यांनी काही रेकी केली होती का पहिले, काय समोर आलंय का? ते CC फुटेजेसवरून तसं वाटतंय, कारण घटनेच्या आधीच्या याच्यावरून ते रेकी केलेली आहे असं दिसतंय। ते बुलेट गाडीवर आले होते लूटमार करायला? नाही, एक बाईक आहे ती अजून आयडेंटिफाय झालेली नाही आहे। एका मोटरसायकल 3 जण दिसत आहेत एका फुटेजमध्ये।